नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला बॅक नेकला सरळ पट्टीची पाइपिंग बनवून दाखवणार आहे। आता इथे बघा, हा पाठीमागचा भाग अस्तर आणि ब्लाउज पीसचा जोडून घेतलेला आहे। आता आपल्याला याला पाइपिंग बनवायची आहे। आता इथे बघा, ही साडी आहे। आता मी साडीमधूनच आहे ना थोडासा कपडा काढून घेते। आता तुम्हाला माहीतच आहे, साडीमधून आहे ना तिरका कपडा आपल्याला काढता येत नाही। हे बघा, इथे मी 1.5 ते 2 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे आणि सरळ पट्टी काढलेली। आता इथे बघा, आपल्याला पाइपिंग करायची आहे। आता ती कशी करायची, आता हा कपडा आहे ना डबल करून घ्यायचा। हे बघा, आता साडीमधून आहे ना कधीच आपल्याला तिरकी पट्टी काढता येत नाही आणि बरेच बायकांना साडीमधला कपड्याचा गोट किंवा पाइपिंग आवडते। आता इथे बघा, डबल कपडा करून घेतलाय। आता इथे ठेवायचं ह्या पद्धतीने। आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची 1/2 इंचाची। खूप छान गोट येतो, अजिबात उलटा वगैरे होत नाही। आता इथे बघा, आपण जसा आपण गळ्याचा आकार घेतलेला आहे, आता इथे हा गोलच गळा आहे। या पद्धतीनेच आपल्याला ही पट्टी जोडत चालायचंय। आता ही पट्टी जास्त खेचायची नाही, नॉर्मल खेचायची, कारण का ही पट्टी ना जास्त ताणल्या जात नाही। जसं आपण गळ्याचा आकार घेतलाय तशी आपण पट्टी जोडून घेऊ पूर्ण गळ्याला। इथे बघा, जोडून झालेली पट्टी। आता शिल्लक राहिलेला कपडा आपण कटिंग करू। आता काय करू आपण, इथे ना आपल्याला जितका पाहिजे ना कपडा तितकाच ठेवू आणि बाकीचे दोरे वगैरे ना पुढचे कटिंग करून घेऊ आणि छोटे छोटे पूर्ण गळ्याला कट मारून घ्यायची। आता काय करायचंय, आपल्याला ही पट्टी ना समोरच्या बाजूला करायची आणि आपल्याला पट्टीवरती शिलाई मारायची। पण शिलाई मारताना ना खालचं जे ब्लाउज पीसचं मार्जिन आहे त्या मार्जिन वरती शिलाई आली पाहिजे। हे बघा, एकदम कडेला पण पट्टीवर शिलाई मारायची नाही, अगदी ब्लाउज पीस बाजूना 1/2 इंच बघा पट्टी राहिली पाहिजे। हे बघा, हे जे मार्जिन आहे ना ब्लाउजचं, हे पण याच्यामध्ये दाबलं गेलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं। संपूर्ण शिलाई मारून झालेली। आता इथे आपण तुम्हाला किती जाड किंवा बारीक पाइपिंग पाहिजे त्यानुसार आता इथे आपल्याला पाइपिंग करायला सुरुवात करायची। आता इथे बघा, या पद्धतीने असं फोल्ड करायचं। खूप छान पाइपिंग येते, अजिबात उलटत नाही। आता जिथे आपण एकदम अशी ब्लाउज वरती थोडासा खोल भाग असतो बघा, खाचा असते ना, त्या खाचेमधूनच आपल्याला बरोबर शिलाई घ्यायची। शिलाई घेताना ना अगदी 1 इंच किंवा 1.5 इंच इथपर्यंत। आता इथे बघा, एकदम हळूवार दाखवते तुम्हाला आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी पाइपिंग आपली तयार झालेली आहे। सरळ पट्टीचीच आपण पाइपिंग केलेली ही बघा। फक्त थोडंसं हळूवार करा, सावकाश करा, जास्त पण शिवत चालू नका। अगदी थोडंसं 1 इंचापर्यंत शिवा, म्हणजे छान येते पाइपिंग। इथे बघा, संपूर्ण मी करून घेतलेली आहे। हे बघा, आपल्याला जास्त आहे ना पाइपिंग करताना ना बोटांचा वापर करायचा असतो। बघू शकता, इथे संपूर्ण छान अशी पाइपिंग केलेली आहे आणि तुम्हाला दाखवते पण, अजिबात उलटी होत नाही। सरळ पट्टीचीच आपण पाइपिंग केली आहे। आता इथे बघा, याच्यावरती ना इस्त्री केली ना अजूनच खूप छान दिसेल। बघू शकता इथे पाइपिंग कशी झालेली आहे। हे बघा, आता काय करायचं, आतमध्ये पण आहे ना थोडासा आहे ना जास्त कपडा आहे, म्हणजे पट्टी जास्त आहे, तर त्याच्यावरती पण आहे ना आता इथे पाइपिंगच्या बाजूला आहे ना 1/2 इंचाची शिलाई घेतली तरी पण चालेल। आता हे बघा, जवळून दाखवते, सुंदर आपली इथे गोट किंवा पाइपिंग तयार झालेली आहे। आता ही पट्टी आहे ना, ही बघा, तुम्हाला वाटत असेल ना थोडी मोठी, तर जिथे आपण पाइपिंग केली ना त्याच्याच बाजूला अगदी 1/2 इंचाची शिलाई मारून घ्यायची पूर्ण ब्लाउज वरती। अजिबात पाइपिंग आपली किंवा पट्टी उलटत नाही, काहीच नाही। चला, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद।